तर लोकशक्ती टी1 या न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण बबनराव टिंगरे साहेब यांची मुलाखत घेणार आहोत, कारण ते प्रगतशील शेतकरी आहेत आणि त्यांनी बटाट्याची एकदम छानपैकी लागवड पण केलेली आहे. आणि आपण आजूबाजूला पाहत आहात की भरघोस असं बटाट्याचं उत्पादन निघलेलं आहे. त्याबद्दल आपण आज बबनराव टिंगरे साहेब यांना विचारणार आहोत. टिंगरे साहेब, आम्हाला हे सांगा की तुम्ही बटाट्याची लागवड किती एकरमध्ये केली? बटाट्याची लागवड 2 एकरमध्ये केली. 11 कट्टे घेतले होते. मनसरमधून आणले होते. आपण बटाट्याची लागवड करताना कशा प्रकारे मशागत वगैरे काय केली शेतीची? पहिल्यांदा वावर चांगल्यापैकी नांगरून घेतलं, रोटरलं, परत पाळी घातली. कोणकोणती खतं टाकली? पहिल्यांदा कोंबड खत वापरलं, त्याच्यानंतर 18-26 18-26 टाकली. तर आपण जे बटाट्याचं पिकाची जी लागवड केलेली आहे, हे पीक किती महिन्याचं असं साधारणतः? 3 महिन्याचं. आता जे उत्पादन निघले आणि किती कट्टे आणले होते आणि कशा रीतीचं उत्पादन निघले? आम्ही 11 कट्टे आणले होते. एका कट्ट्याला 20 कट्टे निघाले, म्हणजे 220 कट्टे निघाले. टिंगरे साहेब, आपण जे बटाट्याचं उत्पादन घेतलेलं आहे, किती एकरी उत्पादन आहे आणि कधी याची लागवड केली? याची लागवड आम्ही 24 नोव्हेंबरला केली होती. 2 एकर बटाटे होते. 11 कट्टे लावले होते. 2 एकरपैकी अगोदर नांगरट केली, त्याच्यानंतर फनलं रोटारलं, चांगल्या प्रकारे मशागत केली वावराची 2 वेळा. आमच्या बंधूचा ट्रॅक्टर होता, त्यामुळं घरगुती त्यांनी पण चांगली मदत करून चांगल्या पिकाला मदत केली. त्या पिकासाठी तुम्ही जे बियाणं आणलं ते कोणत्या प्रकारचं बियाणं होतं त्याचं सांगा. पुखराज म्हणून बियाणं होतं, ते मनसर मार्केटहून आणलं होतं. किती कट्टे आणले होते तुम्ही? आम्ही 2 एकरसाठी 11 कट्टे आणले होते. एकंदरीत तुम्ही ही जी बटाट्याची लागवड केली, याला कोणकोणती खतं मारली? कोंबड खत टाकलं पहिल्यांदा, त्याच्यानंतर ते 18-26 टाकले, 18-46 पण परत दुसऱ्या राऊंडला वापरलं. यावर काय रोगराई आलती का बटाट्याच्या? रोगराई वगैरे काय आली नाही. तुम्ही कोणकोणती फवारणी वगैरे केली? बुरशीनाशक केली, 2 वेळा बुरशीनाशक केली, 2 वेळा कीटकनाशक पण करावं लागले. बाकी मग जास्त फवारणीला काही खर्च नाही आला यावर्षी. म्हणजे फवारणीचा उत्पादनासाठी आणि लागवडीपासून ते उत्पादनापर्यंत कोणकोणत्या अडचणी येतात? आता अडचणी तर थंडी पाहिजे होती, थंडी कमी झाली. माल चांगला आलाय पण मार्केट नाही, ती एक मोठी अडचण आहे. माल पिकवलाय चांगला, परंतु आता पुढे मार्केटची एकदम शाश्वती नाही. काय किती मार्केट आहे सध्या? मार्केट आता 12 ते 14 रुपयाची चालू आहे. चांगल्या बटाटे. एकंदरीत हे गळीत किती निघले? 20 पिशवी. आता एका पिशवी मागे 20 पिशवी गळीत निघाले. मग एकंदरीत ह्या 2 एकर मध्ये किती कट्ट्या निघतील किंवा किती पिशा निघतील? 220 पिशवी निघाले. अडचणी तर पहिली हवामानाची अडचण आहे. रोगराई जास्त आली होती, 2 वेळा शिपणी घेतली, कीटकनाशक फवारणी केली, त्याच्यानंतर थोडी चांगल्यापैकी सुधारणा झाली. बाजारभाव कसा आहे सध्या? बाजारभाव 10 ते 12 रुपये चाललाय. परवडलं का तुम्ही ही लागवड वगैरे केलेली? नाही परवडत, खर्चामानाने परवडत नाही, मजुरीने परवडत नाही. हे जे बटाट्याचं तुम्ही लागवड केलेली आहे, बटाटा लागवडीपासून तर काढणीपर्यंत कोणकोणते तुम्ही हे करता, उपाययोजना करता की जे काय बटाट्यावर रोगराई येत असेल किंवा काय बटाट्या पिकाला प्रॉब्लेम होत असेल, तर असा कुठला प्रॉब्लेम असतो? रोगराई आल्यानंतर कीटकनाशकच मारले गेले चांगल्यापैकी. माल चांगला तयार झालाय, परंतु मार्केट नाही. माल पिकवलाय, मार्केट नाही पुढे, तीच मोठी अडचण आहे. सविस्तर एवढं सांगू शकतो का आपण, हमी भाव मिळायला पाहिजे बटाट्याला. ज्याप्रमाणे बीटला चांगले पैसे मिळतात, द्राक्षाला चांगले पैसे मिळतात, ऊसाला पैसे मिळतात, शेतीमालाला कोणत्याच बाजारभाव नाही मिळत. गेले 3 वर्षापासून तर काहीच बाजारभाव नाही. खर्च टाकलेला सुद्धा निघायला मुश्किल होते.
हे बटाट्याची तुम्ही जी लागवड केलेली आहे कोणकोणती फवारणी वगैरे काय केलेली? फवारणी आम्ही मेडिकल स्टोअर मधून जे औषधं दिलीत, खत औषधाच्या खत दुकानात? औषधाच्या दुकानातून, हं, हं. त्यांना विचारूनच आम्ही सगळं टाकलेले आहेत. प्रगत बाजार. तुम्हाला मार्गदर्शन कोण केलं बटाट्याच्या? प्रगत बाजार. प्रगत बाजारवाल्यांनीच केलं, हं, 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 कारगाव मधून. हं, हं. आमचे मित्र एक पवन ढोबळे म्हणून आहेत, त्यांनी पण चांगल्या प्रकारे सांगितलं, ही औषधं टाका, ती औषधं टाका. त्यांच्या विचारांनी पण थोडी औषधं घेतली. मुक्ताई औषधवाला आहे, हो. कृषी उत्पादन. बटाटा पिकाला 2 एकर पिकाला किती भांडवल गुंतवले तुम्ही आता अंदाजे? याला 60,000 गुंतवले भांडवल. हं, हं. खतं औषधं सगळी रोखीने घेतलेली आहे. मोलमजुरी? मोलमजुरी 20,000 पर्यंत मजुरी झालेली आहे. हं, हं, नुसती बटाट्याची काढणीच. हं, हं. असा खर्च आहे. खर्च आता करून माल मार्केटला जाईपर्यंत हो. आणि पैसे होईपर्यंत काय गॅरंटी नाही बाजारभाव काय राहील. हं, हं, हं. हेच एकंदरीत तुम्ही शेतीबरोबर कोणकोणते जोडधंदे करा? शेती बरोबरच काय मी थोडे आता मी पण मुंबईला होतो, फार्मास्युटिकल कंपनीत कामाला होतो. हं, हं, हं. मी आपले थोडे बकरांचा व्यवसाय करायचा विचार करतोय. थोडी 4-5 घ्यायची, ती विकायची, नंतर बारकी परत घ्यायची, ती मोठी करायची. हं, हं, हं. असा एक छोटासा व्यवसाय करतोय. दुग्ध व्यवसाय वगैरे काय? दुग्ध व्यवसाय वगैरे काय नाही. तर हे होते बबनराव टिंगरे साहेब, जे प्रगतशील शेतकरी आहेत, मुंबईला होते आणि त्यांनी देऊन बटाट्याचं भरघोस असं उत्पादन घेतलेलं आहे. आणि ते सांगतात की बटाट्याची जी त्यांनी कट्टेवाईज जी लागवड केलेली आहे, त्या लागवडीच्या मानाने चांगल्या रीतीने गळीत निघलेलं आहे. गळीत कसं निघलंय तुमचं? गळी चांगल्यापैकी निघाले. म्हणजे कसं ते काय त्याचं मायनस प्लस? मायनस म्हणजे एका गोणीला 20 गोणी निघाले. एका गुन्ह्याला हा. 20 गुन्हे निघल्या. तर अशा रीतीनं बबनराव टिंगरे साहेब यांनी आपल्याला सविस्तर अशी मुलाखत दिलेली आहे. धन्यवाद साहेब. धन्यवाद.